बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद येथून निघालेल्या धार्मिक धम्मसहलीतील सर्व उपासक आता वैशालीच्या दिशेने रवाना होत आहेत। आता आपण सध्या पाटणा शहरामध्ये आहे। ही पाटणा सिटी आहे बघा आणि पाटणा शहरातून आपली संस्कृती ट्रॅव्हल जात आहे। संस्कृती ट्रॅव्हलचे चालक आणि मालक हे बघा संतोष भाऊ शेंडगे। सध्या शहरामधून आम्ही वैशालीच्या दिशेने रवाना होत आहोत। ते आमचे बघा आचार्य आहेत काथार भाऊ, कृष्णाजी काथार आणि त्यांचे सहकारी बघा हे रोकडे साहेब आणि आमचे बळी भाऊ। आणि आता बघा आपण आता आलेलो आहोत गंगा नदीवर। पाटणा शहराला लगत असलेली गंगा नदी आणि या गंगा नदीवर बघा हा पूल आहे। हा पूर्ण अखंड लोखंडी पूल आहे, लोखंडी। बघा ही गंगा नदी आहे। बघा हा ब्रिज आहे, लोखंडी ब्रिज। गंगा नदीचं पात्र एवढं मोठं आहे आणि हा ब्रिज बघा लोखंडी ब्रिज आहे। पलीकडल्या बाजूने पण हा लोखंडी ब्रिज आहे। पूर्ण लोखंडी ब्रिज आहे बघा, ही गंगा नदी आहे। आणि गंगा नदीवरील हा लोखंडी पूल वैशालीकडे जाताना आपल्याला लागतो। यावरून आपण अंदाज लावू शकता की हा ब्रिज किती लंबा आहे आणि नदीचं पात्र किती मोठं आहे बघा। हे बघा ही नदी। पूर्ण लोखंडी ब्रिज आहे बघा। माझ्या पाठीमागे बघत आहात हा लोखंडी ब्रिज आहे। ही गंगा नदी आहे। गंगा नदी याच्यावर आपण अंदाज लावू शकता की किती मोठं हे पात्र आहे। अखंड पूर्ण गेल्या किती वेळापासून हा ब्रिज संपत नाही आहे बघा। हे बघा बाजूला ब्रिजचं पुन्हा दुसऱ्या ब्रिजचं काम चालू आहे। हे बघा दुसऱ्या नवीन ब्रिजचं काम चालू आहे बघा आणि हा कंटिन्यू चालूच आहे आणखी।
गंगा नदीचं पात्र संपलेलं नाही आहे, ब्रिज आणखी चालूच आहे आणि हा पूर्ण लोखंडी आहे, लोखंडी ब्रिज. दोन्ही साइडने हा लोखंडी ब्रिज आहे. येत्या 1 मे 2026 रोजी बुद्धभूमी मावसाळ्यावरून बुद्ध जयंतीच्या निमित्तानं धार्मिक धम्मसहलीचं आयोजन होत आहे. 26 एप्रिलला आपल्याला निघायचं आहे. 1 मेला बुद्ध जयंती आहे आणि बुद्ध जयंतीच्या निमित्तानं जगातील लोक बुद्धगयेला येतात. आपणही बुद्धगयेला बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आपला या धम्मसहलीमध्ये ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आजच आपलं सीट बुकिंग करा. आतापर्यंत जवळपास 10 ते 15 सीट बुकिंग झालेले आहेत. आपल्यापैकी, आपल्या परिवारापैकी, आपल्या नातेवाईकापैकी कुणाला जर यायचं असेल तर तारीख लक्षात असू द्या. 26 एप्रिल 2026 बुद्ध जयंतीच्या निमित्तानं बुद्धभूमी मावसाळ्यावरून धार्मिक धम्मसहल निघत आहे. धम्मसहलीमध्ये सहभाग घेण्यासाठी ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी 800 7174 657 800 7174 657 या भ्रमणध्वनीवरती आजच आपलं सीट बुकिंग करा. बुद्ध जयंतीच्या निमित्तानं आपली धार्मिक धम्मसहल निघत आहे. ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आपलं सीट बुकिंग करावं. या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. व्हिडिओला लाईक व जास्तीत जास्त शेअर करत राहावं, जेणेकरून प्रत्येकांना या धम्मसहलीची माहिती होईल. आपणा सर्वांना बौद्ध धर्मातील महत्त्वपूर्ण धार्मिक ठिकाणं आपल्याला बघता येतील आणि म्हणून या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं. पुढच्या धम्मसहलीमध्ये ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आजच आपलं नाव नोंदणी करावी. 800 7174 657 या भ्रमणध्वनीवर. हा प्रवास कंटिन्यू बौद्ध धर्माच्या धार्मिक ठिकाणांना भेट देण्यासाठी हा धम्म दौरा राहणार आहे. हा पूर्ण दौरा 20 दिवसाचा प्रवास राहणार आहे. 20 दिवस तुमचं जेवण, नाश्ता, चहा, जाणं येणं, राहण्याची व्यवस्था या धम्मसहलीमध्ये करण्यात येत आहे आणि म्हणून आजच आपलं नाव नोंद करा. नमो बुद्धाय, जय भीम. त्या पद्धतीने हा सरोदई